बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या गावगाड्यावर सुरू झाली आहे। झेडपी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष झटून कामाला लागलेत। त्यामध्ये सर्वात अग्रेसर पक्ष भाजप दिसून येतोय। भाजपच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि गणांमध्ये बैठका सुरू केल्यात। तालुक्यातील सर्वात मोठा गट असणाऱ्या कासेगावमध्ये नुकतीच त्यांनी बैठक घेतली। दरम्यान पक्ष आदेशानुसार थेट पक्षावर अथवा महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय येत्या 2 दिवसात घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। आमच्या पुढे अडचण अशी आहे की काही मित्र पक्ष आहेत, उद्या जर काही वर्ण आम्हाला सांगितले की बाबा महायुती म्हणून तुम्ही पुढे जावा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पक्षाला घेऊन सुद्धा तुम्हाला पुढे जायचा आदेश दिला तर काही जागा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या चिन्हावरती लढावे लागतील। तो हा सगळा अजून जर तरचा विषय आहे। आता आम्ही अर्ज घेतोय, लोकांची छाननी करतोय, त्याचं उद्या प्रदेश कार्यालयाकडे ते अर्ज पाठवून दिले जाणार आहे। त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर कुणी कुठल्या ह्याच्यावर लढायचं हा निर्णय होईल। 2 दिवसात त्याला निर्णय केला जाईल। तर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेरा या वाढलेल्या आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे। त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं यासाठी मोर्चे बांधणी करतात। मोहिते पाटील यावेळी मोठ्या ताकदीने निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नेमकं कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीने 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय। असं असलं तरी भाजपने ऑपरेशन लोटस राबवून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली आहे। बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतलाय। असले धंदे करू नका अशा भाषेत भाजपला इशारा देत माझा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो। यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात। 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं। आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली MMRDA।